शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती जमीन तिथपर्यंत जाण्यासाठी चांगला रोड हवा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणता माल पिकवायचा हे रिस्ट्रिक्शन नसलं पाहिजे, याची चौकट नसली पाहिजे. ना आता गहूच पिकवायचा, आता ऊसच पिकवायचा, आता टोमॅटो नाही घ्यायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे त्याच्या शेतीमध्ये पीक घेता आलं पाहिजे. याच्यासाठी जे पाणंद रस्ते आहेत, पाणंद रस्ते म्हणजे गावाच्या रक्तवाहिन्या म्हटल्या पाहिजेत आपण, त्या रक्तवाहिन्या आपल्याला मोकळ्या केल्या पाहिजेत किंवा चांगल्या केल्या पाहिजेत. तर त्या शेतकऱ्यांची कधी कधी आर्थिकता होते, ऊस केला तर ऊसाच्या गाड्या तिथपर्यंत जात नाही, टोमॅटो रस्ता नाही म्हणून वेगळी पिकं लावावी लागतात. ही पिकं घेता येत नाही, चांगली पिकं घेतात, पाणी असतं परंतु रस्ता नाही, तर त्या माणसाला गहू हरभराच करावा लागतो. जी पिकं आपण डोक्यावर वाहून नेऊ शकतो किंवा शेजाराचं शेत खाली झाल्यानंतर त्या शेतात जाऊन ते शेत मोकळं झाल्यानंतर आपल्या शेतात ते ट्रॅक्टर किंवा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पहिली ती समस्या जाणवली, तर ते एक रस्त्यांचं जाळं आपल्याला करावं लागेल. हे कधी करता येईल मला, कोणते तरी पदार असल्यावर, किंबहुना तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आहेत, पण त्यांच्या मार्फत एवढा एकदम शेवटची ही पाणंद रस्त्याची ही साखळी आहे, सगळ्या गोष्टीवर त्यांना लक्ष न देता यायचं. किंबहुना मेन रोड असतील, जे आपले राज्यमार्ग असतील किंवा 1-2 गावांना जोडणारे, हे आमदार साहेब करू शकतात, पण हे खालचे जे पाणंद रस्ते आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे झेडपी सदस्यानेच करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आला, नाही तशी कामं झालीत का आपल्या मतदारसंघामध्ये? पाणंद रस्ते आता मी माझ्या गावात बरेचसे केलेत, जे वाद होते. इतर गावांमध्ये काय बरेचसे पाणंद रस्ते अजून वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत किंवा झाले नाहीयेत. तिथे त्यांची मागणी आहे पण ते झाले नाहीत. आता मी मतदारसंघ पायी फिरलोय सगळा, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्तीवरती जवळपास मी पोहोचलोय. छोटे छोटे रस्ते जे आहे वस्त्यांना जोडणारे. आता कुरणचंच उदाहरण घ्या, कुरण गावामध्ये खूप चांगला रोड आहे, परंतु कुरण वाडे वस्तींवरती, खैरे वस्ती असेल, नवलेमाळा असेल वरती, किंवा ती ही वस्ती आहे गावाने वस्ती, तिथपर्यंत जायला अक्षरशः मोटरसायकलवर सुद्धा जाता येत नव्हतं. प्रचाराच्या निमित्तानं आम्ही फिरत होतो कुरणमध्ये, मोटरसायकलवर सुद्धा जाता येत नव्हतं. 3 मोटरसायकल आम्ही 9 जण 6 जण तिथपर्यंत गेलो. पावसाळ्यात तर आत्ता सुद्धा शेतातलं पाणी त्या रस्त्यावर येत होतं. मोटरसायकलवर खूप ठिकाणी मला खाली उतरून मोटरसायकल पास करायची त्या डबक्यामधून आणि मग परत मोटरसायकलवर बसायचं. जिथं हद्दीचे वाद नाही तिथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे. तर माझं म्हणणं होतं की पहिले रस्ते करण्यासाठी आपल्याला ते तिथे कुठेतरी एखादी आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे, बाबा हा इथं गरजेचा आहे, हा इथे गरजेचा नाहीये, हा 50% कामाचा आहे, 70% इथे गरज आहे. हा आपल्याला एक मात्र तुमचं उद्दिष्ट आहे की गावोगावी जे वाडे वस्त्याचे जे पाणंद रस्ते जिल्हा परिषदेच्या निधीच्या मार्फत पूर्ण करायचं. तिथं वाद आहे, तिथं कसं करणार? शेतकऱ्यांना समजवलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. शेतकरी ऐकतायत. आता आमच्या गावामध्ये अनेक पाणंद रस्ते होते, वादाचे होते, केले पूर्ण आम्ही. शेतकऱ्यांना ते पटवून दिलं पाहिजे का बाबा रे, तुझ्या शेतात जाण्यासाठी तुला रोडची आवश्यकता आहेच ना, तू काही पुलावरून येणार नाही, ब्रिज बांधून येणार का तुझ्या शेतात? तुला सुद्धा दुसऱ्याला तुम्ही रोड दिला तर तुमच्या शेतापर्यंत दुसरा रोड देईल ना. आणि शेतापर्यंत जर तुमचे रोड आले तर तुमची सहकार्य होतच तुम्हाला. कशासाठी? गाड्या तिथे येतात, औतकाठी, ट्रॅक्टर, मालाचे ने-आण, तुमचं स्वतःचं रात्रीचं जाणं मोटरसायकलपर्यंत किंवा एखादी गाडी घेऊन. आणि याच्यापेक्षा जास्त फायदा होतो का तुमची शेतीचे रेट वाढतात. तर ठीक आहे, एखादा म्हणेल विकायचे असल्यावर रेट वाढतात, परंतु आपलं मूल्य तर वाढतं, शेतीचं किंमत तर वाढते. आणि किती मोठं हे आनंद शेतापर्यंत रोड आहे. तुम्ही सांगा बरं, तुमच्या घरापर्यंत रोड नसला, तुमची गाडी तुम्ही 40 फूट लांब लावणार आणि घरापर्यंत जाणार. सांगायला पण अभिमान वाटतो, माझी गाडी इथे शेतात जाते. आता आमच्या इथे 70 वर्ष एक रोड नव्हता नंदनवाडीच्या इथे, तिथे पूल नव्हता. तर पूल टाकला शरददादांनी 60 लाखाचा. त्याच्यानंतर अनेक तिन्ही नेत्यांनी, मी सर्वांचंच म्हणतोय, आम्ही सगळ्यांकडे गेलो. ग्रामपंचायत निवडणूक झाली, ज्या दिवशी निवडणूक संपली, आमदारकी निवडणूक संपली, जो निवडून आला तो माणूस आपल्या कामासाठी निवडून आलाय असं आम्ही मानतो. त्याच्याकडे अनेक प्रपोजल नेऊन देणं, त्यांच्याकडनं ते कामासाठी मागे लागणं हे आद्य कर्तव्य आहे. कोणी राजकीय नेता, त्यामध्ये मी असेल, कोणी आमचा नेता शरददादा असतील, आशाताई असतील, त्याच्यानंतर आपले अतुल शेठ असतील, अमोलजी कोल्हे असतील, कोणीही नेता, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, खिशातले तर पैसे देत नाहीत. विकास कामांचे पैसे सरकारकडनं येतात. फक्त त्या गावाचा पाठपुरावा तेवढा परखड पाहिजे, कठोर पाहिजे आणि सातत्यपूर्ण पाहिजे. त्या नेत्याला वाटलं पाहिजे खरंच ह्या माणसांना त्या गोष्टीची गरज आहे. त्याच्यामुळे झेडपी सदस्य व्हायचं आहे. का व्हायचं आहे? तर ही आर्थिक नाड्या
किंबहुना ह्या रक्तवाहिन्या ह्या खुल्या करायच्यात आपल्याला. शेतकऱ्यांना त्याचा मालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. बाजारभाव नसेल त्यावेळेस शेती प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया करून त्या लोकांना बाजारात माल टोमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये नेले की विकल्याशिवाय तर परत आणता येत नाहीत. मग समजा तिथे त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध पाहिजे. इथे आपल्याला 100 रुपयेच कॅरेट मागतात ना, मला नाही द्यायचा. आमच्या गावचं शेती प्रक्रिया उद्योग आहे म्हणजे सहकारी तत्वावरचं, तिथे आपल्याला पिवळी करायची असेल किंवा सोयाबीनचं प्रक्रिया केंद्र असेल, त्याचं मॉइश्चर कमी करणं, ग्रेडिंग करणं, म्हणजे एक सहकारी तत्वावरची जी ही पॅरलल यंत्रणा माल विकण्यासाठीची किंवा माल युटिलाइज करण्यासाठीची. 100% माल शेतीत पिकलेला खाल्ला जात नाही. आता कांदे आपल्याकडे एवढे होतात, सगळे कांदे खाण्यासाठी वापरत नाही आपण. त्याचे अनेक बाय प्रोडक्ट्स बनतात, दुधाचे अनेक बाय प्रोडक्ट बनतात, सोयाबीनचे अनेक बाय प्रोडक्ट बनतात, टोमॅटोचे अनेक बाय प्रोडक्ट बनतात, किंबहुना आपली जी फुलं आहेत फुलांमधला इसेन्स काढून त्याचे अत्तर बनतात. हे असे बाय प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा ज्या दिवशी आपल्याला वाटेल शेतकऱ्यांनी जे उपलब्ध पाहिजे पर्याय. कसं आपण दुकानात गेलो, एका दुकानात युरिया नाही, दुसऱ्या दुकानात भेटला पाहिजे, तिसऱ्या दुकानात भेटला पाहिजे. तसं शेतकऱ्यांना मार्केटमध्ये मला हा बाजारभाव पसंत नाही तर मला दुसरं काहीतरी त्या मालाचं करता आलं पाहिजे. शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध पाहिजे. शेतकरी आपण म्हणतो राजा आहे, परंतु शेतकऱ्याला आपण असहाय्य करून ठेवलंय. आपण म्हणतोय मी, त्याच्यामध्ये मी आलो. जी वस्तुस्थिती आहे ती बोलली पाहिजे. आपण सहन करायचं, त्याच्या पुढे कोणताही पर्याय नाही. तू असं म्हणजे असंच वागवायचं. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला थोड्याशा त्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी शेतीच्या